पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, सुस्वागतम, वेलकम झी मराठीवरच्या ताज्या आणि गरमागरम कार्यक्रमात मी संकर्षण कराडे तुम्हा सगळ्यांचं तहे दिल से स्वागत करतो। ज्या कार्यक्रमाचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दर आठवड्याला आपण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रांतांना हात घालणार आहोत, तिथले रेसिपी पाहणार आहोत, तिथले पदार्थ अगदी छान थाळीमध्ये सजवणार आहोत आणि पोटभर मनमुराद त्याचा आस्वाद घेणार आहोत। आणि सध्या हा आठवडा आहे कोकणी म्हणजे मालवणी पदार्थांचा। आजच्या भागात नेमकं काय होणार आहे, व्हेज आहे का नॉन व्हेज आहे ते पाहूया। कोकणातनं खास आपल्यासाठी एक जोडी इथे आलेली आहे, त्यांना आमंत्रित करूया। असं मी ऐकलंय की त्यांचा व्यवसाय सुद्धा खवय्यगिरीशी निगडीत आहे। क्या बात है। मग चला, त्यांचा व्यवसाय ती आपली आवड आणि आपली आवड ती अख्ख्या महाराष्ट्राची आवड। लगेच आजच्या पदार्थांकडे जाऊया, पण त्याआधी आजच्या जोडीला इथे आमंत्रित करूया आणि पाहूया कोकणातले पदार्थ। नमस्कार। नमस्कार। या 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 संकर्षण दादा, मी तुझ्यासाठी आज घेऊन येलंय हो मालवणातनं खेकडो। मला मालवणी भाषा फार येत नाही, पण तू हे माझ्यासाठी आणलंयस हे मला कळलंय, बरोबर? Yes. क्या बात आहे। सगळ्यात आधी तुम्हा दोघांचं मनापासून स्वागत। ठेवा इथे। येस वा, काय म्हणतं, ही खेकडा आहे का? येस, खेकडा म्हणजे मालवणीमध्ये ह्याला म्हणतात कुर्ले। 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 अच्छा आणि खेकडा हा प्रचलित आता शब्द झाला म्हणून खेकडा। अच्छा, पण ऍक्च्युली कुर्ले म्हणतात। कुर्ले। बरं, आधी जरा ओळख करून द्या। तुझं नाव? माझं नाव मित्र वाळके। मित्र? मित्र नावच मित्र? नाव सगळ्यांचाच मित्र। अरे वा, फारच भारी। म्हणजे आई बाबा पण म्हणत असतील हा आमचा मित्र आहे, मित्रही म्हणतात हा आमचा मित्र आहे। आणि ही तुझी बहीण? सायली वाळके। सायली वाळके। बरं, काय करता आपण? सो मी रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये आहे। अच्छा। सो आमची मालवणी क्युझिनची रेस्टॉरंट आहे। किती छान। मुंबईतच आहे? मुंबईत आहे, मालवणला आहे। सो आम्ही जे घराकडे बनवतो तर आम्ही हे लोकांना खाऊ घालतो। अरे वा 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 वा। पण मग हे सगळं मॉनिटर कोण करतो, तू आणि बहीण का अजून कोणी आहे? मी मॅनेजमेंट सांभाळतो, बहीण ब्रँडिंग आणि मार्केटिंग, आणि अजूनही आमची हेड शेफ ही माझी आई आहे। ग्रेट, चांगलं आहे। खूपदा काय होतं, आपले आई वडील जे निवडतात ते पुढे आपण वाढवू शकत नाही, किंवा वाढवलं तरी त्यात आवड नसते। कधी कधी आवड असते पण वाढत नाही। इथे दोन्ही आहे, त्याच्यामुळे पॅशनेटली तुमचं कुटुंब इतरांचं पोट भरण्याचं काम करतंय। आणि म्हणून या आठवड्यामध्ये आम्ही जे तुम्हाला कोकणातले किंवा मालवणी पदार्थ दाखवत आहोत, त्यासाठी अस्सल कोकणातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हे बहीणभाऊ इथे आलेले आहेत, ज्यांची खानावळ आहे, हॉटेल आहे, आणि ते आज आपल्यासाठी अस्सल तिकडचे पदार्थ करणार आहेत। ही आमच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे। परत एकदा स्वागत। दोघेही स्वयंपाक करताना? हो। तू तर काय शेफ आहेस, आणि तू पण ना? मी खायचं काम जास्त करते। आज आम्ही करायला लावणार का? दोन पदार्थ करणार। हो, कुठले पदार्थ आहेत? तर आज आम्ही करणार आहे खेकडा मसाला। बरं। आणि दुसरं आहे ते तिसऱ्याचं भुजणं, म्हणजे तिसऱ्याची भाजी। अप्रतिम। हे दोन्ही पदार्थ तुम्हाला चाखायला, पाहायला आणि लिहून घ्यायला मिळणार आहेत। तर आपण सुरुवात करूया पदार्थांना आणि लगेच वळूया रेसिपीकडे। चला, पहिल्या पदार्थाचं नाव काय? पहिला पदार्थ आपण करतोय खेकड्याचा मसाला। खेकड्याचा मसाला। येस। ठीक आहे, मग आपण साहित्य आधी जरा जाणून घेऊया। सांगा। हा खेकडा आहे, बरं, पूर्ण खेकडा। त्यानंतर कांदा आहे। हा खेकड्याचा स्टू आहे, म्हणजे हे जे खेकड्याचे पाय असतात ते मिक्सरला बारीक वाटून ते गाळून घेतलेले आहे। अच्छा, पण त्याच्यात पाणी ऍड करायला लागतं का? थोडं थोडं, पण जे बाकी आहे ते खेकड्यातलं आतलंच पाणी आहे। बरं। हे भाजलेलं वाटप आहे, म्हणजे आपला नारळ असतो, नारळ खाऊन तो छान भाजून घेतलेला आहे गोल्डन, आणि नंतर त्याचं वाटप बनवलं आहे। बरं। आलं लसूण पेस्ट, मीठ आहे, हा मालवणी जेवणाचा हार्ट, मालवणी मसाला, कोकम, आणि ह्याला आम्ही म्हणतो गरम मसाल्याची गोळी। गोळी? गोळी म्हणजे याच्यात मिरी आहे, लवंग आहे, वेलची आहे आणि दालचिनी आहे। म्हणजे सगळं हीट वाढायचं कार्यक्रम आहे, म्हणून त्याची ती उष्णता जी आहे म्हणून ती गोळी आहे। आम्ही असं ऐकलं की तुमचं हॉटेलमध्ये वापरलं जाणारं पाणी सुद्धा एका ठराविक ठिकाणचं येतं। हो हो हो। काय हे ही गोष्ट आहे? सो मालवणवरून आम्ही मोस्टली ते पाणी आणतो। अच्छा। कारण मालवणचं पाणी हे हार्ड वॉटर आहे आणि मुंबईचं पाणी सॉफ्ट वॉटर। बरोबर। म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळी आईने माशाची आमटी हॉटेलमध्ये केली आणि ती घेतली, शी वॉज नॉट सॅटिस्फाईड। तर काय आहे हे नाही, मग तिला समजलं की ही पाण्याची चव आहे, तर तिने ती पाण्याची चव ओळखून माशाच्या प्रिपरेशनसाठी मालवणवरून पाणी आणायला चालू केलं। वा, हे पाणी काही वेगळंच दिसतंय। हो की नाही? चला, आता ह्याच्या कृतीकडे वळूया। आणि काय म्हणजे वळताना मला असं वाटतं की हे तुम्हाला दाखवण्याकरता की व्यवसाय करताना किंवा तो पदार्थ करताना त्या प्रांतातला त्याचं जे पाणी महत्वाचं, तिथपासून त्या चवीला आपण हात घालतो की नाही? बाकी मग वरचं आहे ते सगळं। काय लागणार आहे आता पहिल्यांदा? मला आता कढई लागणार आहे।
आणि तेल लागणार. बर, गॅस लावून घ्या. तुम्ही मालवणी आता तुम्ही बोलत नाही का? खयचे मालवणी दोघे जण एकत्र भेटल्यानंतर ते मालवणीतच बोलतले. म्हणजे तुम्ही खय जावा, मुंबईत असून ते मुंबईच्या बाहेर जावं की भारताच्या बाहेर जावं, दोन मालवणी एकत्र भेटले की ते मालवणीतच बोलतले. ही त्यांची खासियत आहे. बरोबर. येस, तेल गरम झालंय. आता सगळ्यात पहिला कांदा. बर, साधारण आपण इकडे अर्धा कप कांदा घेतोय. छान हा भाजून घ्यायचा, परतून घ्यायचं तेलावर. Yes. ग्रेट. तुमच्या खानावळीत आता मालवणी खानावळ आहे, मालवणमध्ये आहे, तिथे काही तिकडचे सणवार साजरे केले जातात की नाही? सण साजरे करणं म्हणजे एकतर त्याच्याशी निगडीत कोकणात प्रत्येक एक काही ना काहीतरी पदार्थ असतो. म्हणजे गणपतीला मोदक बनतात, पण त्याच्यानंतर धोंडास असतं काकडीचं, म्हणजे तवशाचं बनवतात, जे पातोळ्या असतात त्या सीझनमध्ये. त्याच्यानंतर दिवाळी झाली म्हणजे तो सीझन तर खाण्यापिण्याची चंगळ असते. मग दिवाळी झाली, मासे सुरू होतात हळूहळू, आणि होळीला पुरणपोळ्या असतात. गोकुळाष्टमीच्या वेळेला आमच्याकडे काळ्या वाटाण्याची उसळ आणि आंबोळी खायची पद्धत आहे. तर आणि शेवग्याच्या पाल्याची भाजी, शेगलाची भाजी. चला, कांदा छान परतून झालाय. आता काय पुढे? तर त्याच्यात थोडं आपण आलं लसूण पेस्ट. एकदम मी थोडी टाकतोय, कारण कुठल्याही शेलफिशला किंवा माशाला आलं लसूण पेस्ट ही कमी टाकायची असते. का असं? कारण प्रत्येक माशाचा किंवा प्रत्येक शेलफिशचा एक स्वतःचा एक फ्लेवर असतो. अच्छा. आणि तो फ्लेवर आपण मारू नये कुठल्याही ओव्हर फ्लेवरिंगमुळे. त्यामुळे आलं लसूण एकदम कमी, जस्ट फॉर फ्लेवर, जेणेकरून तो क्रॅबचा जो फ्लेवर आहे तो तसाच टिकून राहील. म्हणजे ज्याला मुळात आपण पकवतोय त्यालाही मान द्या. मान द्या. माझ्या हाताला चांगली चव आहे. थोडं थांबा, है की नाही? नक्की. ग्रेट. वा, मस्त परतून झालेलं आहे. आता काय मित्र साहेब? येस. आता त्याच्यात आपण टाकणार मालवणी मसाला. तुझं लग्न झालंय? माझं हो, मागच्याच वर्षी. आणि तुझं का? माझंही झालंय. अरे वा, मग आता बायकोही तुला मित्र म्हणते? का मित्र राव? चांगली गोष्ट आहे बघा, मित्र. साधारण मी 1.5 टीस्पून मालवणी मसाला. ह्या मालवणी मसाल्यामध्ये जवळपास 28 प्रकारचे गरम मसाला वापरले जातात आणि प्लस मिरची. बापरे. येस. 28. आम्ही त्याला म्हणतो परिपूर्ण मसाला. हो. अरे बघ, काय झणझणीत. म्हणजे त्यामध्ये 3 वेगळ्या प्रकारच्या मिरच्या आहेत. किती भारी. हा लगेच आपण त्याच्यात मी खेकडा सोडतो. सोडा. आता ही प्रत्येकाची आवड असते. काही जणांना तोडून टाकायला आवडतात, पण जसं मी म्हटलं, जेवण तुम्हाला विकता आलं पाहिजे किंवा लोकांना ते बघून छान वाटलं पाहिजे, म्हणून मी एक स्टाईल ठेवतो की हा नेहमी अख्खा ठेवतो. तर थोडं आपण पाणी टाकतोय. वा, काय घमघमाट. म्हणजे काय तो त्या मालवणी मसाल्याच्या एंट्री नंतर जी ह्याची रूपरेषा, जो स्वाद बदलला, जो सुवास बदलला, तो म्हणजे त्या मसाल्याची ओळख आहे पूर्ण. थोडं ते झाकून ठेवूया. हो, म्हणजे ठेवूया ना. आणि हे कोकमचं आणि त्या गोळीचं काम कधी? सगळ्यात शेवटी. अच्छा. कारण हा फ्रेशली ग्राउंडेड गरम मसाला आहे. बरं. त्यामुळे त्याचा असा तो अरोमा आहे, तो खाताना सगळ्यात पहिला. पण तो ह्याच्यातच टाकायचा ना? हो. आता हा शिजवून घेऊया खेकडा आपण कम्प्लिटली, म्हणजे जेणेकरून खेकडा आपला फ्लेवर जो आहे तो ह्याच्यात पूर्णपणे उतरवेल. म्हणून मी पहिलं सॉल्ट नाही घातलं, कारण शेलफिशला स्वतःचं एक मीठ असतं. अच्छा. त्यामुळे सॉल्ट आपण हे शिजल्यानंतर थोडंसं आपण त्याच्यात मीठ नंतर जसं पाहिजे तेवढं घालू. अगदी ऑथेंटिक पद्धतीने मालवणी पद्धतीची ही रेसिपी चालू आहे आणि अप्रतिम होणार यात शंका नाही. पण जरा वाफ येईपर्यंत कळ काढावी लागेल. मालवणपर्यंतचा प्रवास नको म्हणल्यावर एवढं तर वाट बघायला पाहिजे की नाही? मग ही वाफ आली की आपण वळूया पुढच्या कृतीकडे. चला, आता ह्याला वाफ आली असेल, बघूया का? कमाल. रंग बदलतोय रे त्याचा. नक्कीच. कुठलेही शेलफिश शिजल्यानंतर ते ऑरेंज झालं पाहिजे. मस्त असा तो नारंगी कलर त्याला आला पाहिजे. बरं, आता काय करायचं? हा आपण एक पलटून घेऊया खेकडा. अच्छा. पहिल्यांदाच पाहतोय पूर्ण रंग बदलला रे. येस. है ना? आणि ह्याची एक ब्युटी आहे बघा, हे जास्त पाणी नाही आहे, काय हे मस्त वाफेवर तो शिजतोय, तो हळूहळू आपला. अच्छा. येस, फ्लेवर रिलीज करणार. आता काय करायचंय? ह्याच्यात अजून थोडं आपण पाणी टाकूया.
अजून वाफ काढायची ना? हां, एक थोडी. हा खेकडा खाण्याची पण एक पद्धत पद्धत आहे. हा म्हणजे त्याला स्किल लागतं. असंच कुठूनही सुरू केला आणि कुठूनही खाल्लं असं नसतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खेकडा खाणं म्हणजे एक सागर संगीत सोहळा आहे. सोहळा असतो. मला वाटतं पुरेशी वाफ आलेली आहे. एकदम खतरनाक मालवणचा फील आलेला आहे पूर्ण. आता आपण ऍड करूया बाकी. आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ. हवं तसं झालंय ना? हो, मी एकदम थोडं घालतो मीठ. हो हो. आणि खेकड्याचं ऑलरेडी मीठ त्याच्यात उतरलेलं आहे. आणि हे वाटण आता येस, हे जे वाटण आहे हे आता त्याला बाइंडिंग, म्हणजे हा जो मसाला तुम्ही पाणी वेगळा आहे, खेकडा वेगळा आहे, तर हे वाटण त्याला एक बाइंडिंग एजंट म्हणून काम करेल आणि छान ते एकत्र कोट होऊन येईल. सगळे एकत्र होईल. येस. भन्नाट. आणि ह्याला सुद्धा वाटण एकदम कमी, कारण परत कोकोनटचा ओव्हर पॉवर नाही झालं पाहिजे. जी काय आहे ती खेकड्याची टेस्ट आली पाहिजे. वाटण टाकलाय छान. आता एक त्याला उकळी द्यावी लागणार. मी तोपर्यंत कोकम त्याच्यात आणि गोळी. सो कोकम हा असा इन्ग्रेडियंट आहे, एखाद दुसरं जातो, पण त्याचा जो एक आंबटपणा आहे तो कम्प्लीट डिशची हे बदलून टाकतो. रूपरेषा बदलून टाकतो. याच्यात 3 कोकम टाकतोय. आता हा जवळपास झालाय. आता हा फक्त फायनल टच. कुठली गोळी? गरम मसाल्याची गोळी. गरम मसाल्याची गोळी. काळी मिरी, दालचिनी, अजून काय काय? काळी मिरी आहे, दालचीन आहे, लवंग आहे आणि एक वेलची आहे. अच्छा. या आता जो स्मेल येतो आणि हे टाकल्यानंतर जो एक छान फ्लेवर कम्प्लिटली, म्हणजे ही गोळी टेस्टपेक्षा नाकासाठी. गेलो मी मालवणमध्ये चैतन्य हॉटेलला पोहोचलो. आता मी गॅस बंद करतोय हा. अच्छा. ओके, कारण हा शिजलाय. कारण आता हा सिक्रेट इन्ग्रेडियंट तुझ्याचा आहे. अच्छा, जो जरा आपण स्टॉक म्हणू शकतो. हा मला जस्ट वरून टाकायचा आहे. ह्या खेकड्याचा अर्क त्या ह्याच्यात उतरला आणि बंद करून जस्ट गॅस बंद आहे 5 मिनटं असंच ठेवून द्यायचं. वाफेने हे शिजेल. अप्रतिम ऑथेंटिक मालवणी डिश माझ्या मित्राने, ज्याचं नावच मित्र आहे, त्यांनी आज इथे केली. तुमचा व्यवसाय हा आहे, पण मी आत्ता असं पाहिलं की तुझा फक्त हा व्यवसाय नाही, तुझं पॅशन हेच आहे, तुझी आवड आहे हेच आहे. आणि म्हणून त्याने आपल्यासाठी अस्सल मालवणी हा पदार्थ केला. पटकन वेळ न वाया घालवता लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता आपण खेकडाचा मसाला तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम कढईत तेल घेऊन ते गरम झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून तो व्यवस्थित परतून घ्यावा. त्यानंतर त्यात थोडीशीच आलं लसूण पेस्ट घालावी. आता त्यात मालवणी मसाला घालावा आणि नीट मिसळून घेऊन त्यात खेकडा घालावा. त्यात थोडं पाणी घालून झाकून एक वाफ येऊ द्यावी. त्यानंतर त्यात थोडंसं मीठ, नारळाचं वाटण, कोकमाचे तुकडे आणि तयार केलेला गरम मसाला घालून नीट ढवळून घ्यावं. त्यानंतर त्यात खेकड्याचं स्ट्यू घालून गॅस बंद करावा आणि कढई झाकून ठेवावी. गरमागरम खेकडा मसाला तयार आहे. चला चला चला, पहिला कोकणी पदार्थ झाला. आता दुसरा पदार्थ आपल्याला करायचा आहे. याचं नाव काय? त्याचं नाव आहे तिसऱ्याचं भुजणं. अरे वा, दुसरा पदार्थ तिसऱ्याचं भुजणं. लईच भारी. साहित्य सांगा. आपल्याला लागणार आहे तिसऱ्या, कांदा, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, ओलं खोबरं, कोथिंबीर, कोकम, हळद आणि मीठ. तिसऱ्याचा भुजना आपण करतो आहोत. साहित्य पाहिलेलं आहे, कृती पहिल्यांदा करूया. काय करायचंय? एक कढई लागेल छोटी. ही भाजी सारखी डिश आहे साईडला. अच्छा, बर. काय घालायचंय? तेल घालूया. बस सॉरी. याच्या साईजेस प्रमाणे, त्याच्या आकाराप्रमाणे त्याची नावं बदलत जातात. अगदी छोटे ज्या शिंपल्या असतात त्याला म्हणतात मांडोळे. अच्छा. ते समुद्रात मिळतात आणि साधारण सप्टेंबरच्या सीझन मध्येच मिळतात. तेवढाच 1 महिना त्याच्या मांडोळे. हो. आणि त्यानंतर थोड्या मोठ्या तिसऱ्या, त्याच्यानंतर शिंपल्या, त्याच्यानंतर मुळे, शिनाने मोठे सर्वात, गोव्याला जास्त फेमस शिनाने. ओके. असे त्या साईज प्रमाणे असतात आणि त्या साईज प्रमाणे पण त्याचं काय बनवायचं
हे ते ठरतं त्याप्रमाणे पदार्थ change होतात. आकाराप्रमाणे. आकाराप्रमाणे पदार्थ बाप रे किती Change ते होतात. प्रकार आणि केवढं ते ज्ञान आणि काय ते. मिरची आधी घालायची का? हो. घाला. सो आमचा प्रयत्न हाच आहे की मालवणमध्ये जे घराघरात बनलं जातं ते लोकांना देणं. बरोबर. म्हणजे नुसतं माशाची आमटी, सोलकढी, फ्राय मासे हे मालवणी जेवण नाही, तर असे बरेचसे काही पदार्थ आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी म्हणेन तर गणपतीत दुसऱ्या दिवशी एक ऋषीची भाजी बनते. हो बरोबर, मी ऐकलंय फक्त. येस. सो म्हणजे कितीही मासे खाणारा, कितीही नॉन व्हेजिटेरियन असला आणि ती ऋषीची भाजी समोर असली तर तो मासे बाजूला ठेवेन आणि ऋषीची भाजी खाईल. ठीक आहे. म्हणजे ती सगळ्या प्रकारची कंदमुळं, अळू, विदाऊट एनी मसाला, फक्त मिरची घालून ती शिजवली जातात. त्याची एवढी एक सुंदर टेस्ट, ती पण आम्ही ट्राय करतो की लोकांना कसं देता येईल. वा वा वा. कांदा घातलाय आपण. हो. तू आता कोकणात गेला, तू मालवणी काय शिकलास की नाही? काहीच नाही रे. थोडंसं आलं लसूण घालूया कारण आपल्याला कांदा लाल नाही करायचा इथे. अच्छा. तो हिरवाच, त्याचा कलर जो आहे तसाच ठेवायचा. तसाच ठेवायचा आणि त्याचा कलर खूप इंटरेस्टिंग दिसतो. मालवणी ऐकलं मी खूप आणि पण ते काय कळत नाही आपल्याला, म्हणजे तितक्या लवकर अजून ग्रास्पिंग नाही होते त्या भाषेचं. आता काय हळद घातली? हळद घातली. तर हा जो, आणि गॅस मी थोडासा बारीक करते. करा करा. ह्या शिंपल्या मी साफ करून पाण्यात भिजवून ठेवलंय. त्याच्यामध्ये माती असते, अच्छा. त्यामुळे त्या थोड्या वेळ तशाच घालून ठेवलेल्या आहेत जेणेकरून त्याची माती खाली बसते. त्यामुळे शिंपल्या घेताना मी वरच्या वर घेते आहे जेणेकरून त्याच्यामधली माती जी खालच्या खाली राहणार. आणि हे पाणी पण फेकून द्यायचं नाही. मगाशी आपण खेकड्याचं पाणी ठेवलेलं, हे शिंपल्याचं फ्लेवर. वरचं आवरण नाही खायचं ना? नाही. म्हणजे मालवणी माणूस कुठेही बाहेर गेला आणि तो मराठी जरी बोलायला लागला तरी त्याच्या ऍक्सेंट वरून लोक समजतात हो मालवणचा. करेक्ट. थोडंसं मीठ टाकूया. याच्यात सुद्धा आपण शेलफिश आहे त्याच्यामुळे जास्त मीठ नाही, अगदी बेताचं, त्याला स्वतःचं मीठ असतं. बरोबर. आणि एक वाफ काढून घेऊया आपण. तिसऱ्याचं भुजणं याला जरा वाफ येऊ देऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. तिसऱ्याच्या भुजण्याचा आता सुगंध अगदी म्हणजे सगळीकडे दरवळतोय, आल्यासारखं वाटतंय मालवणला, सिंधुदुर्गात. आता आपण काढूया झाकण. खतरनाक, अफलातून आणि किती सुंदर कलर. फारच छान. म्हणजे जेवण नेहमी फक्त लालच असावं असं काही काही नाही. तेच तर हे असं सुद्धा छान खमंग लागतंच आणि लागूच शकतं. हे शिजलेल्या आहेत. बेस्ट. आपण आता त्याला वरून आता त्याच्यात जस्ट फ्लेवर एनहान्सर टाकूया आपण. खोबरं, हो, ओलं खोबरं. ओलं खोबरं. मगाशी याच्यात सुकं खोबरं भाजलेलं होतं, हे फ्रेशली ग्राउंड खवलेलं खोबरं. बरं, हे खायचं कशासोबत? हे तुम्ही ॲज अ स्टार्टर खाऊ शकता. मी जसं म्हटलं ही साईड डिश, एक सलॅड आहे किंवा एक भाजी आहे. म्हणजे तोंड जस्ट ती शिंपी घ्यायची आणि ती बाहेर येताना कम्प्लीट क्लीन होऊन आली पाहिजे. सुपर्ब. येस. वा. कोकम, आमसूल. फारच कमाल. तिसऱ्याचं भुजणं हा पदार्थ आत्ता इथे सायलीने केला आणि जो अफलातून आहे. आम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा आठवडा आपण कोकणी मालवणी पदार्थांचा करतो आहोत. आज या दोन बहीण भावांनी आपल्यासाठी अप्रतिम मालवणी पदार्थ केले, सिंधुदुर्गाचे. कारण त्यांचा व्यवसायच तो आहे आणि मनापासून केले, आवडीने केले, पॅशनेटली केले. तिसऱ्याच्या भुजण्याला मी छान वाफ काढून घेतो, तोवर तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता तिसऱ्यांचं भुजणं तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका कढईत तेल घेऊन ते गरम झाल्यावर त्यात मिरचीचे तुकडे घालावे. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा, तो थोडासा परतून घ्यावा. आता त्यात हळद घालावी. त्यानंतर त्यात तिसऱ्या घालाव्या आणि सगळं नीट ढवळून घ्यावं. त्यानंतर त्यात थोडंसं मीठ घालून झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी. आता त्यात ओलं खोबरं, कोकमाचे तुकडे घालावे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर पेरून डिश सर्व्ह करावी. कोकण स्पेशल या आठवड्यामध्ये आजच्या भागामध्ये छान खेकडा मसाला आणि तिसऱ्याचं भुजणं हे दोन्ही अतिशय ऑथेंटिक मालवणी पदार्थ तुम्ही केले. क्या बात आहे मित्र आणि सायली. थँक्यू सो मच. फारच मजा आली आणि खूप अप्रतिम पदार्थ आहेत. आपण ते खाऊया, पण त्याआधी तुमचा अनुभव कसा होता इथे येण्याचा? मला तर खूप मजा आली आणि मालवणी जेवणासाठी कोणी मला बोलवलं किंवा मला कुठे जायचं झालं तर मी वेळ काढून तिकडे जातो, कारण कामच आमचं ते आहे. पण खरंच आज तुझ्याबरोबर आम्हाला खूप मजा आली, तुला शिकवायला, मालवणी बोलायला मजा आली. वा, ग्रेट. सायली? थँक्यू
आम्हाला इथे बोलवल्याबद्दल. डेफिनेटली मजा तर आलीच आली आणि हा चान्स एनरिचिंग आहे. ग्रेट. आम्हालाही खूप छान वाटलं. त्या निमित्ताने आम्ही जे प्रेक्षकांना प्रॉमिस केलेलं आहे की या आठवड्यात आम्ही कोकणातले पदार्थ दाखवू, ते आम्ही प्रॉमिस पूर्ण करू शकतोय, याचा आम्हाला आनंद आहे. पण ही पाहुणे मंडळी खास कोकणातून आलेली आहे, तर तुम्हाला आम्ही असंच नाही पाठवणार. इतके छान पदार्थ केले. स्वयंपाक हा तुमच्या रक्तात आहे, कुटुंबात आहे, घरात आहे, म्हणून ही छानशी प्रेमाची भेटवस्तू मित्र तुझ्यासाठी आणि हे सायली तुझ्यासाठी. Thank you. तुम्ही प्लीज आत्ता गळ्यात घातलं तर आम्हाला फार आनंद होईल, आवडीने. कारण तुम्ही आहातच शेफ. वा, बहीण भाऊ जे काही दिसत आहे लईच भारी, कमाल, फार छान. आणि मंडळी, आता याच नोटवरती आम्ही घेतो निरोप. आम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या आठवड्यात आम्ही तुम्हाला कोकणी मालवणी पदार्थ दाखवत राहू. आज थांबूया, भेटूया पुढच्या भागात. पाहत राहा झी मराठीवरती हा ताजा आणि गरमागरम कार्यक्रम, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये